आणि या सकाळच्या सत्रामध्ये हा पहिला सामना नक्कीच खेळपट्टीवर सुद्धा नमी आहे. तर हा 6 षटकांचा सामना असल्याने या 6 षटकांच्या सामन्यामध्ये 2 षटकं पॉवर प्लेची. तर दोन्ही संघ नायकांना एक सूचना असेल मित्रांनो की कंपल्सरी चेसिंग हा नियम येथे अवलंबिला जातो आहे. यावर्षी बालवीर चषकामध्ये नक्कीच आपण पाहतोय की एक सुंदर असं आयोजन 1980 पासून सुरू झालेली परंपरा बालवीर चषकाची अखंडितपणे चालू आहे. 41वें वर्ष आणि 41व्या वर्षामध्ये आपण पाहतोय भरघोस रकमेची ही बक्षिसं आणि त्याचबरोबर प्रथमच बालवीर चषक यूट्यूबच्या मार्फत आपण लाईव्ह पद्धतीने पाहतोय. गेले 3 दिवस नक्कीच ग्रामीण खेळाडूंना टेनिस जगतामध्ये आपली ओळख करून देण्यासाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म बालवीर मंडळातर्फे आपण मैदानात पाहतोय. तर पहिला चेंडू होतोय. पंच उद्देश पाटील सांगतात लेट्स प्ले. पहिला चेंडू पहिलं षटक हाताळताना गोलंदाज अक्षय. चांगला चेंडू होता. चेंडूची आतली बॅटची आतली कडा घेतो चेंडू यष्टिक्षाकडे जातोय. निर्धाव असा चेंडू पहिलाच. तर आपण पाहतो क्रिकेटमध्ये धावांना महत्त्व असतं, रनना महत्त्व असतं. जर 6 षटकांचा विचार केला तर या मैदानामध्ये सुद्धा सन्मानजनक धावसंख्या असेल ती 65च्या पार. आणि आपण जर विचार केला बालवीर संघाचा तर याच मैदानामध्ये सराव करणारे खेळाडू यावेळेस ऑफ ड्रॉप पद्धतीने चेंडू खेळून काढतोय. 30 यार्ड सर्कलला चेंडू येतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण होतोय. तर पहिली धाव संघाच्या खात्यात जाते. श्री गणेशा होतोय एका धावेनेची सूरजचा आणि बालवीर संघाचा. तर आपण पाहतोय की या बालवीर चषकामध्ये पहिली लढत आजच्या दिवसातली. मी समालोचक निशांत पाटील आणि माझ्यासोबत आपले खारेपाड्यातील बुलंद आवाज निलेश ठाकूर. तर गुणलेखकाच्या भूमिकेत हर्षल मोकल तुम्हाला घेऊन चलतो मैदानामध्ये, जेथे अक्षय आत्तापर्यंत या चालू षटकामध्ये चांगला मारा करताना दिसतोय. सुरेख असा चेंडू होता. ऑफस्टमच्या लाईनवरचा चेंडू गोल्डन स्पॉटवरून अतिरिक्त उसळी घेतोय. फलंदाज ॲक्रॉस द खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाही आहे. नक्कीच आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये वातावरणामध्ये सुद्धा गारवा आहे. खेळपट्टी अद्याप नरम पद्धतीची. यावेळेस चांगला फटका चेंडू हवेत होतो. क्षेत्ररक्षक बंटी येतोय आणि सुरेख असा झेल टिपला जातोय तो मिडॉन सीमारेषेवर. तर आपण पाहतो की अक्षय पहिलं षटक हाताळताना या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आत्तापर्यंत तरी सुरेख गोलंदाजी केली आहे. तर पहिले यश मिळवून दिलं आपल्या संघासाठी, जेथे सुमित बाद झाला आहे. तर 1 डाऊन बॅट्समन येतोय शुभम. तर आपण स्ट्राईक एंडला पाहतोय सूरज, एक अनुभवी खेळाडू, महत्त्वाचा खेळाडू आहे तो बालवीर संघाचा, अष्टपैलू खेळाडू. यावेळेस सुरेख असा कव्हरच्या दिशेला खेळलेला फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू, तोपर्यंत पायाने अडवणूक केली जाते. 2 धावा घेतोय तो फलंदाज सूरज. चांगला फटका होता, मात्र तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. सूरज एक अष्टपैलू खेळाडू, महत्त्वाचा खेळाडू, या संघाचा आधारस्तंभ जो सलामीला आलाय. एक बाजू लावून देण्याचा नक्की त्याचा प्रयत्न असेल तो या 6 षटकांच्या सामन्यामध्ये अंतिम षटकापर्यंत. तर अक्षय राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय.
तीच तीच चूक पुन्हा आपल्याला मैदानात करताना दिसत आहेत. पुन्हा एक ॲक्रॉस लाईन करण्याचा प्रयत्न होता तो सुरेशचा. धन्यवाद डीजे. तर आपण पाहतोय की एक सुरेख असं गाणं एकविरा आईचं आपल्याला डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. आगरी लोकांना देवस्थान एकविरा आई न पाहूया यावेळेस बालवीर संघाच्या मदतीला धावते का, जे ते संघ अडचणीत सापडला आहे. पहिले षटक समाप्ती झाल्यानंतर 3 धावामध्ये 2 महत्त्वपूर्ण गडी गमावलेत आत्तापर्यंत बालवीर संघाने. तर आयोजक संघ आहे बालवीर शिवरे. नक्कीच मित्रांनो, याच मैदानामध्ये क्रिकेटचे बाळकडू गिरवलेले हे खेळाडू मात्र दादरेश्वर जांभूळपाडा संघाच्या गोलंदाजांसमोर नतमस्तक होताना दिसत आहेत पहिल्या षटकामध्ये. तर पहिल्या षटक पॉवर प्ले समाप्त झालं. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज साहिल. तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय शुभम, तर नॉन स्ट्राईक एंडला साहिल. नक्कीच काहीसा दबावाखाली असेल आत्तापर्यंतच्या या सामन्यामध्ये बालवीर हाशिवरे संघ. आयोजक संघ आहे, नक्कीच त्यांच्यावर दडपण असेल ते आपल्या घरच्या पाठीराख्यांचं. तर दुसऱ्या षटकामध्ये दबाव झुगावून देत आहेत का हे मधल्या फळीतील 2 फलंदाज शुभम आणि साहिल, दोन्ही युवा फलंदाज. मित्रांनो, आपण जर बालवीर युवक हाशिवरे या संघाचा विचार केला तर एक युवा संघ आहे मित्रांनो. जर सरासरी पाहिली वयोमान या संघाचं तर 25च्या आतमध्ये आपण पाहतोय. मैदानामध्ये जोडी दिसते ती सुद्धा 22 ते 23 वर्षाची शुभम. यावेळेस सुरेख असा चेंडू ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चेंडू त्याच्या पायावर आदळतोय, चेंडूचे क्षेत्ररक्षण होतोय गोलंदाजाकडून. तोपर्यंत एक धाव पूर्ण केले ते लेग बाय स्वरूपात. धावफलकावर धावा लागतात त्या 4. नक्कीच जसा जसा सामना पुढे जाईल, जसं जसं सूर्य मैदानावर येईल तेव्हा धावांचा सुद्धा ओघ या खेळपट्टीतून नक्कीच आपल्याला वाहताना दिसेल. कारण आपण पाहिलं होतं मागच्या 3 दिवसामध्ये 70च्या पार धावसंख्या जात होती या दिवसभरामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा ती चूक साहिल करते. ॲक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, क्रिकेटमध्ये सुद्धा तंत्रशुद्ध फलंदाजीला महत्त्व आहे. ज्या प्रकारचा चेंडू असतो, ज्या प्रकारे चेंडूची लाईन असते, दिशा असते, तशाच प्रकारचे फटके खेळण्याचा प्रयत्न तर करावाच लागेल तो या फलंदाजांना. नक्कीच चेंडूच्या मेरिटवर खेळावं लागेल, चेंडूच्या लाईनवर पूर्णपणे यावं लागेल. अन्यथा कोणत्याही प्रकारचा बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. पुन्हा एक निर्धाव चेंडू साहिल खेळतोय. तर साहिल वर्सेस साहिल हा सामना कशा प्रकारे रंगतोय, जिथे गोलंदाज साहिल तर फलंदाजसुद्धा साहिल. साहिलसुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे, एक धाकड बल्लेबाज आहे, तो धाकड फलंदाज आहे. मारतोड फलंदाजी हा त्याचा नैसर्गिक खेळ आहे. मात्र यावेळेस संघ दबावामध्ये आपण जर क्षेत्ररक्षण पाहिलं तर एक शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे, एक शॉर्ट कव्हर पॉईंटला आहे, एक मिड ऑनला, एक मिड ऑफला, एक मिड विकेटच्या दिशेला आहे, एक शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक. तर गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा साहिल, साहिल टू साहिल, राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू पहिला मोठा फटका पाहायला मिळतोय आपल्याला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला. दॅट्स अ बिग सिक्सर. धन्यवाद डीजे. तर आपण पाहतो की या बालवीर चषकामध्ये दिवसातल्या पहिल्या षटकारासाठी शरद म्हात्रे बेलपाडा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आणि ते 100 रुपये पारितोषिकाचा मानकरी ठरतोय आजच्या दिवसामध्ये आज साहिल. तर नक्कीच मित्रांनो, मागाशी म्हटल्याप्रमाणे साहिल एक धाकड फलंदाज आहे आणि त्याने दाखवून सुद्धा दिलंय साहिलच्या गोलंदाजीवर. यावेळेस
यू मिस आय हिट. साहिलचा चेंडू डावखुरा गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंडकडे मारा करताना फलंदाजाला बुचकाळ्यात टाकतोय. तेच तर चेंडू होता. चेंडू एक्स्टर्नवर आदळतोय. कमॉन डीजे. तर धन्यवाद डीजे. तर धावसंख्या झाली आहे 10. डबल फिगरमध्ये धावसंख्या मात्र पोचली आहे. तर 3 बाद 10 काहीसा पिछाडीवर पडला आहे. तो म्हणजे बालवीर हाशिवरे संघ. तर आपण पाहतो की प्रत्येक फलंदाजा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाला आहे. तर आपण पाहतोय खेळपट्टीवर आलाय फलंदाज नंदन ठाकूर. मित्रांनो, नंदन ठाकूर जेव्हा संघाला आवश्यकता असते एखाद्या मोठ्या फटक्याची तेव्हा नेहमीच यशस्वी ठरला आहे. मात्र यावेळेस मोठ्या फटक्याची नाही तर मोठ्या खेळीची अपेक्षा आहे ती बालवीर संघाला. नक्कीच खेळपट्टीवर तग धरावा लागेल तो या दोन्ही फलंदाजांना. कारण आघाडीची फळी सपशेल अपयशी ठरली आहे. अवघ्या 10 धावांवर 3 फलंदाज बाद झाले असताना नंदन आलाय. पहिला चेंडू सुरेख असा कव्हर पॉईंटच्या दिशेला. शिवम काहीसा लेट होता मात्र अंतिम क्षणी धाव पूर्ण करतोय. धावबाची संधी होती. जर डायरेक्ट हिट चेंडू झाला असता साहिल्याच्या मार्फत तर तत्पूर्वी धावफलका धाव लागत आहेत त्या 11. तर शुभम सुंदर असा ड्राईव्ह होता मात्र थेट चेंडू गेला होता एक्स्ट्रा कव्हरच्या हातात 30 यार्ड सर्कलमध्ये. चेंडूची क्षेत्ररक्षण झालं होतं. फेकी झाली होती. तत्पूर्वी चपळाईच्या मार्फत एक धाव पूर्ण केली गेली. ती दोन्ही फलंदाजांकडून धावसंख्या झाली ती 12. खरोखर सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. ज्या प्रकारे नाणेफेक जिंकली होती दादरेश्वर जांभूळपाडा संघाच्या कर्णधाराने आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवताना आपल्याला दोन्ही गोलंदाज दिसले अक्षय आणि साहिल. साहिलने 9 धावा खर्च केल्या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात तर अक्षयने 3 धावा. तर आपण पाहतो पॉवर प्लेचा फायदा मात्र उचलता आला नाही तो आयोजक संघाला बालवीर हाशिवरेला. अवघ्या 12 धावा धावफलकावर. आता मात्र पॉवर प्ले समाप्त होतोय. क्षेत्ररक्षकांच्या कक्षासुद्धा रुंदावल्या जातात आणि अशा वेळेस मात्र आता धावा जमवणं काहीसं अवघड होऊन बसेल. कारण की आघाडीची फळी तंबूत परतली आहे. मात्र मधल्या फळीतील फलंदाज शुभम आणि नंदन हे काहीसा डाव आपल्याला सावरताना दिसत आहेत. नक्कीच आपल्या डावाला आकार देताना दिसत आहेत. एक षटकार लागला होता साहिलने मात्र त्यानंतर पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला होता. तर आपण पाहतो की दादरेश्वर जांभूळपाडा हा संघ या वर्षीच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या मोसमामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे. थोडा सामना फास्ट घ्यायचा आहे मित्रांनो. आपल्याला 25 मिनिटांमध्ये 6 षटकं टाकायचे आहेत आणि खेळाची 6 मिनिटं संपली आहेत. 7 मिनिटं संपली आहेत. तर नवीन येतोय गोलंदाज जयेश. शॉर्ट पिच चेंडू तो ऑफ स्टंपच्या लाईनला. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळला गेला. तो म्हणजे सीमारेषेवरून क्षेत्ररक्षक येतोय क्षेत्ररक्षण करतोय.
तर 1 धाव मिळते. नक्की मित्रांनो, धावसंख्या झाली आहे ती 13. तर क्रिकेट हा एक सांकेतिक खेळ आहे, आकड्यांचा खेळ आहे आणि 13 अंक हा अशुभ मानला. तो या 13 अंकावर फलंदाजी करतोय तो नंदन ठाकूर. चेंडू पूर्णपणे नंदन बीट होतोय. निर्धावाचा चेंडू टाकतोय तो म्हणजे जयेश. शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू हवेत तो क्षेत्ररक्षक येतोय आणि सीमा रेषेवर नंदन झेल बाद. तर आपण पाहतो की 13 अंक दुर्दैवी होता आणि तो दुर्दैवी अंक क्रिकेटचा भगवान, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याला सुद्धा अपवाद होता आणि आपण पाहतो की त्याच अंकावर नंदन सुद्धा झेलबाद झालाय. यावेळेस स्ट्राईक चेंज होते. स्ट्राईकला येतो तो शुभम. तर आपण पाहतो नॉन स्ट्राईकला फलंदाज प्रवीण आंबाडे. मित्रांनो, प्रवीण आंबाडेबद्दल सांगितलं, मागच्या वर्षीच्या बालवीर चषकाचा मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला होता तो प्रवीण आंबाडे. तोच प्रवीण यावेळेस मैदानामध्ये दाखल होतोय. काहीसा उशिराने आलाय फलंदाजीला, कारण अगोदरच विकेटचं पतन झालं, विकेटची पडझड झाली आहे. त्यानंतर मात्र प्रवीण उशिरा येतोय. तो म्हणजे या सामन्यामध्ये प्रवीणचा विचार केला आपण तर एक विस्फोटक सलामीवीर म्हणून अनेक वर्षाने आपल्या संघाची साठी भूमिका पार पडली आहे. मात्र नवीन भूमिकेत दिसतोय आपल्याला मधल्या फलीमध्ये. पहिला चेंडू भिरकावून दिलाय. मिड ऑफ सीमारेषेवर झेलबाद होतोय तो प्रवीण. तर बालवीर आशिवरे संघ मला वाटते पूर्णपणे या सामन्यामध्ये बॅकफुटवर दिसतोय. आपण जर या स्पर्धेच्या पहिल्या दिवशीचा उद्घाटनी सामना पाहिला मित्रांनो, तर एक बेंच स्ट्रेंथ उतरवली होती बालवीर ब आणि त्या संघाने सुद्धा साजेसा खेळ केला होता आपल्या घरच्या मैदानामध्ये, घरच्या प्रेक्षकांसमोर. त्याच्या तुलनेत आपण पाहतोय की प्रमुख संघ आहे बालवीर आशिवरे अ आणि यावेळेस आपल्याला फलंदाजीमध्ये अपयशी होताना दिसतोय. तर 1 to go. तर 1 to go. एक चेंडू शिल्लक आहे. तर आपण पाहतोय अवघ्या 14 धावा जमवताना 5 फलंदाज बाद झालेत. तर अनुभवी फलंदाज येतोय डावकुरा हितेंद्र. तर जयचा चेंडू यावेळेस सुरेख फटका होता. अप्पीस ड्राईव्ह खेळला होते ऑफसाईडच्या दिशेला. 1 धाव मिळते. 3 षटकं पूर्ण, 15 धावा आणि 5 फलंदाज बाद. काहीशी दयनीय अवस्था म्हणावी लागेल ती आयोजक संघाची आपल्या घरच्या मैदानामध्ये आजच्या दिवसातल्या या पहिल्या सत्रातील पहिला सामना खेळताना. नक्कीच नाणेफेकीचा निर्णय जिंकल्यानंतर ज्या प्रकारे गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं आपल्याला दादरीश्वर जांभूळपाडा संघाकडून, तर आपण पाहतो की वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून 4थं षटक घेऊन आला अक्षय. पहिला चेंडू हवेत राहतोय, क्षेत्ररक्षक येतोय आणि त्याचा प्रयत्न अपुरा पडतोय या झेल घेण्यासाठी. तत्पूर्वी शुभम 2 धावा घेतोय. तर नक्कीच आता पूर्णपणे मदार असेल, पूर्णपणे भिजता असेल या संघाला सावरण्याची, तारण्याची ती हितूकडे, हितेंद्रकडे, कारण अनुभव आहे त्याच्या पाठीशी. मित्रांनो, आपण पाहिलं तर अलिबाग टेनिस क्रिकेटचा त्याच्याकडे अनुभव असेल जवळजवळ 17 ते 18 वर्षाचा. आणि तो अनुभव तो युवा फलंदाजाला साथीला घेऊन कशाप्रकारे वापर करतोय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका होता. चेंडू होतोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला. अवघी 1 धाव मिळते. तर आत्ता चालल्या प्रेक्षकांसाठी चालू असलेला सामना दादरीश्वर जांभूळपाडा आणि बालवीर आशिवरे अ.
काहीसा पिछाडीवर पडलाय बालवीर आशिवरे. धावसंख्या झाली आहे 18. 5 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा. नक्कीच मित्रांनो, घाम गाळायला भाग पाडतोय, विचार करायला भाग पाडतोय तो दादेश्वर जांभूळपाडा संघ बालवीर आशिवरे या संघाला. यावेळेस अनुभव आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय हितेंद्रच्या स्वरूपात. डावखुरा फलंदाज, नक्कीच कलात्मक फलंदाजीसाठी ओळखला गेला. तो अनेक वर्ष या आशिवरेचं नाव त्याने मोठं केलं आहे. आपण पाहतो या सामन्यामध्ये प्रथमच डावखुऱ्या गोलंदाजांना सामोरं जावं लागते ते जांभूळपाडा संघाच्या गोलंदाजांना, आणि त्याच्याच प्रयत्नामध्ये त्याचाच असर आपल्या मैदानात पाहायला मिळतो, जेथे पहिला चेंडू अवांतर स्वरूपात येतोय डावखुऱ्या गोलंदाजासमोर. स्कोरबोर्डवर धावा लागतात त्या 19. अर्ध्या मनाने खेळला गेलेला फटका होता हितूचा. सरळ थेट गेला चेंडू स्केअरलेगच्या हातामध्ये. हितू सुद्धा झेलबाद होतोय. तर आपण पाहतो की 19 धावसंख्येवर 6वा गडी गमावला आतापर्यंत बालवीर आशिवरे संघाने. तर 8व्या क्रमांकावर आला फलंदाजीसाठी फलंदाज अमोल. शिवम आला होता वन डाऊन बॅट्समन. तो आत्तापर्यंत एकेरी दुहेरी धाव घेऊन स्कोअरवर हालताट होते, एक बाजू लावून धरली आहे. नक्कीच अमोलबद्दल सांगायला मित्रांनो, हा सुद्धा फलंदाज काही वर्षापूर्वी सलामीला यायचा, मात्र यावेळेस पूर्णपणे फलंदाजीमध्ये चेंज केला होता आपल्या लाईनअपमध्ये. त्याचा काहीसा फटका मात्र पडला तो बालवीर आशिवरे संघाला. येथे एकदा येथे धावसंख्या होते 20 षटक येथे संपते. सॉरी आता 2 चेंडू शिल्लक. तर अमोल हा सुद्धा एक हार्ड हिटर मानला जातो संघाचा. तारमधून ठरतोय का, मोठे फटके लगावतोय का जेव्हा संघ अडचणीत सापडलाय. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा मानस करून आला होता आणि चेंडू सरळ गेलाय तो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला. चौकार येतोय. धन्यवाद डीजे. तर नक्की धावसंख्या झाली 24 आहे. 24 धावांमध्ये आपण जर विचार केला तर 2 फुटे फटके, एक साहिलच्या बॅटमधून आलेला षटकार आणि अमोलच्या बॅटमधून आलेला हा चौकार. तर आल्या चौकारनिशी आपलं खातं उघडलंय. यावेळेस तो एक फटका चेंडू हवेत राहतोय, क्षेत्ररक्षक येतोय, एक धाव मिळते आणि दुसरी सुद्धा यशस्वीता पूर्ण करताना धावसंख्या होती ती 26 आणि षटक इथे संपते. 4 षटकं पूर्ण, 26 धावा आणि 6 फलंदाज बाद. तर मित्रांनो आपण पाहतो की सकाळच्या सत्रामध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी असते गोलंदाजांची आणि तशाच प्रकारची प्रभावी मारासुद्धा आपण पाहतोय या बालवीरच्या नैसर्गिक खेळपट्टीवर. आणि नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये एक दडपण असतं फलंदाजांवर चेंडूचं, आणि ते दडपणसुद्धा आपल्याला पाहायला मिळालं या पहिल्या सत्रामध्ये. जेथे अडचणीत सापडला आहे तो म्हणजे बालवीर आशिवरे संघ. तर 5 षटक हाताळतो जयेश. यावेळेस सूर्य कसा फटका, नक्की मित्रांनो आपण जर क्षेत्ररक्षण पाहिलं तर सुरेख पाहायला मिळते आपल्याला मैदानामध्ये. कॅचिंग चांगल्या प्रकारे होताना दिसते.
तर आपण पाहतो की वैयक्तिक दुसरं षटक हाताळत होता आणि 5व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शुभमला माघारी धाडतोय. तर अमोल आणि संकल्प म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये. यावेळेस चेंडू कट करण्याचा प्रयत्न करत होतो म्हणजे अमोल. पुन्हा निर्धाव चेंडू. जयेश अगदी 7-8 पावलांचा त्याचा रनअप. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. चेंडू बॅटच्या वरच्या दिशेला लागतोय, येतोय काऊ कॉर्नरच्या दिशेला. 1 धाव मिळते. काहीशी ढिसाळ कामगिरी आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये क्षेत्ररक्षकाकडून. आणि आपण पाहतोय की 2 कसलेले फलंदाज यावेळेस मात्र ती संधी सोडत नाही आहेत. दुसरी धाव घेण्याची संधी साधली जाते. 2 धावा पूर्ण होत आहेत. स्कोअरबोर्ड होतोय 28. यावेळेस स्वैर मारा करतोय जयेश. अगदी ऑफ स्टंपच्या पूर्णपणे बाहेर जाणारा चेंडू. पंच त्याला अवांतर घोषित करतात. यावेळेस अगदी खेळपट्टीच्या बाहेर पिच होणारा चेंडू. पंच दक्ष आहेत उद्देश पाटील. नो घोषित करतात आणि हा चेंडू फ्री हिटचा असेल. एक नवसंजीवनी मिळते का या चेंडूवर? तो येणारा पुढचा चेंडूच ठरवेल, कारण अमोल स्ट्राईकला आहे आणि फ्री हिटचा हा चेंडू असेल. एक मोमेंटम हवं आहे संघाला उसळी घेण्यासाठी. बाउन्स बॅक करतोय का बालवीर हाशुरे संघ? फ्री हिटचा चेंडू अचूक टप्प्यावर. तर आपण पाहतो या सामन्यासाठी अधिकृत पंच उद्देश पाटील आणि बालवीर मंडळाचे सदस्य एक खेळाडू होते, मात्र आता औरंगाबाद स्थायिक आहेत. बबन दळवी हे सुद्धा स्क्वेअर लेगला उभे आहेत. तर किंचितसं लांबलेलं षटक आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे जयेशाच्या मार्फत अवांतरचा मारा त्याने सतत चालू ठेवला आहे. आणि या बोनस स्वरूपात धावा बालवीर संघाला मात्र फायदेशीर ठरत आहेत. धावफलक झाला आहे 31. एज लागली होती. चेंडू डोक्यावरून गेला होता तो म्हणजे यष्टीरक्षकाच्या दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय अमोल आणि यशस्वीरित्या पूर्ण करतोय. 2 धावा मिळत आहेत. 33 धावसंख्या. 33. लॉस ऑफ 6 विकेट अँड 5th ओव्हर. तर 5 षटक प्रगतीपथावर असताना जयेशाच्या मार्फत किंचितसं लांबलेले षटक. या षटकामधला विचार केला आपण तर 2 वाईड स्वरूपाचे चेंडू आणि 1 नो स्वरूपाचा चेंडू. या 33 धावामध्ये अवघा 1 चौकार आणि 1 षटकार. घरच्या मैदानात पाहिलं यावेळेस चांगला फटका खेळला गेला आहे. अलॉंग द कार्पेट 1 धाव मिळते. तर 34 धावा फलकावर आणि षटक संपते. 5 षटकं पूर्ण, 34 धावा आणि 6 फलंदाज बाद. तर धावसंख्या झाली ती 34. तर अंतिम षटक हाणामारचं षटक, निर्णायक षटक. या षटकावर सुद्धा लक्ष असेल ते पूर्णपणे बालवीर संघाच्या पाठीराख्यांचं. या अंतिम 6 चेंडूमध्ये कशाप्रकारे खेळ करतायत दोन्ही फलंदाज अमोल आणि संकेत. आपल्या संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून देत आहेत का? तर यापुढे होणारा सामना नक्कीच मित्रांनो आज या बालवीर चषकामध्ये क्रिकेट रसिकांसाठी एक पर्वणी असेल, कारण अलिबागमधील नामांकित 8 संघ नक्कीच सुपर 8 म्हणू शकतो आपण, ते लढत देणार आहेत आजच्या दिवसामध्ये. तर यापुढे होणारा सामना प्रदीप स्पोर्ट्स नवखार वर्सेस फ्रेंड ग्रुप हाशिवरे. आपण जर आला असाल तर आपण आल्याची नोंद इथे करायची आहे आयोजकांकडे. तर अंतिम षटक हाताळतोय गोलंदाज केतन. तर उर्वरित 7 चेंडूंचा खेळ आणि या खेळामध्ये कोण सरशी ठरतोय, कारण की 34 धावा अवघ्या धावफलकावर लागल्यात. आपण जर या बालवीरचा मैदानाचा विचार केला तर 4 षटकामध्ये सन्मानजनक धावसंख्या असते ती 60 ते 65च्या पार. तितक्या धावा तर होणे सध्या तर दिसत नाही आहे, कारण 6 फलंदाज बाद झालेत.
यावेळेस सुरेख असा चेंडू होता, अगदी अंतिम क्षणी बॅटची आतली कडा घेतोय, फलंदाज चकला होता चेंडू. मात्र त्यानंतर सुद्धा जयेश सारखा यष्टरक्षक सुद्धा चेंडू चकतोय पूर्णपणे. तर नशिबाची साथ लाभते यावेळेस बालवीर हाशिवरे संघाला. पहिल्या चेंडूवर एक नशिबाचा चौकार येतोय. धावसंख्या होती ती 38, तर पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. आणि सुरेख फटका, वन बाउंस चेंडू क्षेत्र कशा हातात जातोय. एक धाव मिळते. धावसंख्या होते 39. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ. तर आपण पाहतो स्ट्राईक एंडला फलंदाज संकल्प. तर आत्ता काहीसा आपण धावगतीला आकार पाहतोय, जिथे संघ अडचणीत सुद्धा सापडलाय. मात्र 39 धाव धावफलकावर. यावेळेस नो चेंडू होता. तर नक्कीच आपण पाहतोय की बिमर पद्धतीचा चेंडू होता. खेळपट्टीच्या अगदी बाहेर चेंडू टप्पा खातोय. तर 1+1 सुद्धा 2 धावा. धावसंख्या होती 41. तर अनदर फ्री हिट आपण पाहतो या सामन्यामध्ये. ओहो, व्हॉट अ फंटॅस्टिक शॉट आपण म्हणू शकतो. यावेळेस फ्री हिटचा चेंडू होता, सरळ हवेत भिरकावून दिला. चेंडू गेला तो डीप मिड विकेटच्या दिशेला. बिग सिक्सर पाहायला मिळतो आपला अमोलच्या बॅटमधून अंतिम क्षणामध्ये. तर धावसंख्या झाली होती 47. एक फायटिंग टोटल उभारण्याचा प्रयत्न करताना दिसतोय तो आपल्याला बालवीर हाशिवरे संघ या अंतिम षटकामध्ये केतन याच्या. केतनची कमबॅक डिलिव्हरी असेल. चांगला फटका येतोय. क्षेत्ररक्षण काहीसं सुस्त पाहायला मिळतंय. फेकी सुद्धा खराब. तत्पूर्वी 2 धावा घेत आहेत. तर आपण पाहतो या सामन्याच्या पूर्वार्धातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावसंख्या झाली आहे 49. 49. लॉस ऑफ 6 विकेट. तर अमोल काहीसा तारणार्थ होतोय आपल्या या सामन्यामध्ये. चेंडू त्याच्या बॅटवर यावेळेस पूर्णपणे आला नव्हता. अवघी 1 धाव. तर धावांचा अर्धशतक धाव फलकावर लागतोय. 50 धावा धाव फलकावर. आणि अंतिम चेंडू नक्कीच एक निर्णायक चेंडू असेल. स्ट्राईकला असेल तो संकल्प म्हात्रे. तर अंतिम चेंडू. चेंडू बॅटच्या टो एंडला येतोय. चेंडू घरंगत जातोय. यष्टरक्षक येतोय. तत्पूर्वी 1 धाव मिळतोय. 51 धावा धाव फलकावर लागत आहेत. आणि 52 धावांचं माफक आव्हान ठेवले ते म्हणजे दादरेश्वर जांभूळपाडा संघासमोर. तर पहिलं सत्र आपण पाहिलं होतं. पहिला डाव पाहिला, काहीसा अडखळला. त्यानंतर मात्र अमोल आणि संकल्प यांनी सावरला आणि आपल्या संघाला नेऊन ठेवलं ते 51 धावांवर. 52 धावांचं लक्ष्य असेल ते विजयासाठी. सांगितले म्हणून तर 52 लागेल ना. कंपल्सरी ते पहिलेच सांगितलं आपण. तर 36 चेंडूमध्ये 52 धावांची आवश्यकता. आपण जर गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं जांभूळपाडा संघाकडून, तर अक्षयाने पहिले षटक हाताळलं होतं, अवघ्या 3 धावा. त्यानंतर साहिल याने दुसरं षटक 9 धावा. जयेशाने तिसरं षटक 3 धावा. सुरेख गोलंदाजी झाली होती. त्यानंतर अक्षयाचं दुसरं षटक किंचितचं मागडं ठरलं, त्याने 11 धावा खर्च केला. त्यानंतर जयेशाचं 5वं षटक वैयक्तिक दुसरं 8 धावा खर्च केला. त्यानंतर मात्र अंतिम षटकामध्ये आलेला केतन हा गोलंदाज काही अंशी महागडा ठरला आहे, ज्याला 17 धावांचा मार खावा लागला आहे.
आणि त्याच्याच बळावर बालवीर ऐश्वर्या संघ पोहोचलाय तो 51 या धावसंख्येवर. तर आपण पाहतोय की मागील 2 ते 3 वर्षापासून बालवीर चषकामध्ये एक नवी परंपरा आपण पाहतोय आणि त्याचं अनुकरण सुद्धा केले जाते ते संघांकडून. एका सरळ लाईनअपमध्ये खेळाडू मैदानामध्ये जाताना शिस्तबद्ध पद्धतीने आपण पाहतोय आपण जर या 51 धावांचा विचार करतो 51 धावांमध्ये अवघे 2 षटकार आणि 1 चौकार आलाय आणि त्याच्याच बळावर 52 धावांचं लक्ष ठेवलंय. तर नक्कीच 36 चेंडूमध्ये 52 धावा या करायच्यात विजयासाठी दादरेश्वर जांभूळपाडा संघाला. तर एक फायटिंग टोटल आपण म्हणू शकतो, कारण याच मैदानामध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीचं सराव करणारे हे खेळाडू यावेळेस 2 हात करण्यासाठी सज्ज होत आहेत. तर 52 धावांपासून रोखतील का ते दादरेश्वर जांभूळपाडा संघाला, ते येणारे 6 षटकं मित्रांनो ठरवतील. कारण आपण पाहिलं होतं कालच्या दिवसामध्ये एक अप्रतिम सामना, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली होती. आपला थळेपाडा या संघाचे फलंदाज आणि त्यांच्या विरुद्ध एक नौका गोलंदाज करण तोडणकर, मॅनफॉर्म धोकोडे. नक्कीच मित्रांनो त्या गोलंदाजाने अविश्वसनीय कामगिरी केली होती या बालवीर चषकामध्ये. आत्तापर्यंतच्या स्पर्धेमध्ये 3 धावा रोखल्या होत्या. त्या अंतिम षटकामध्ये एका धावेने पराभव सहन करावा लागला होता तो थळेपाडा संघाला. मित्रांनो जर अलिबाग टेनिस क्रिकेटचा विचार केला या वर्षी टेनिस क्रिकेट मोसमातला, तर दुसरं उत्कृष्ट षटक होतं. पहिलं षटक आपण सगळ्यांनी पाहिलं होतं ते पेजारी संघाकडून अलिबाग प्रीमियर लीगमध्ये किशोर नाईक याने केलं होतं. रहाटले संघासमोर 4 धावा त्याने डिपेंड केल्या होत्या क्वार्टरमध्ये सामन्यामध्ये आणि तिथून संघ बाउन्स बॅक झाला पेजारी डायनामॉज आणि त्याने अंतिम सामनासुद्धा जिंकला शेरूच्या नेतृत्वाखाली. तर नक्कीच आपण कालच्या सुद्धा पाहिलं होतं की बाउन्स बॅक झाला होता तो म्हणजे धोकोडे संघ आणि अंतिम 5मध्ये पोहोचला आहे. तर आपण या सामन्यासाठी सुद्धा दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय आणि पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय जे ते सलामी जोडी मैदानामध्ये आली आहे. चेतन आणि जयेश. तर आपण पाहतोय स्ट्राईक गोलंदाज पहिले षटक हाताळतोय संकल्प म्हात्रे. लेट्स प्ले. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. तेच तर चेंडू होता. पहिल्या चेंडू संघाचं खातं उघडते. चेंडू केला होता कव्हरच्या दिशेला. 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक होता. चेंडू हातात गेला होता मात्र त्याला पकड करता आलं नाही. त्याचाच परिणाम संघाचं खातं उघडते दादरेश्वर जांभूळपाडा. संकल्प खरोखर सुरेख असा चेंडू होता मात्र तितकाच अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तो जयेशच्या मार्फत गलीच्या दिशेला चेंडू खेळून काढतोय आणि 30 यार्ड सर्कलचा पूर्णपणे फायदा होतो. चेंडू होते थडम्यांच्या दिशेला. पहिला चौकार येतोय. पहिला मोठा फटका. धावा होत आहेत त्या 5. बिनबाद 5. एक ठोस सुरुवात आपण पाहतोय 52 धावांचा पाठलाग करताना. हीच जोडी मित्रांनो आपण पाहतोय की मागील 7-8 वर्षामध्ये दादरेश्वर जांभूळपाडा संघाचं सलामीवर म्हणून भूमिका पार पाडताना दिसत आहेत चेतन आणि जयेश. खरोखर यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता लेग स्टंपच्या दिशेला. काहीसा शफल झाला तो म्हणजे ऑफ स्टंपच्या दिशेला. फलंदाज जयेश चेंडू भिरकावून दिला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. कमॉन डीजे. तर एक आपण आक्रमक सुरुवात पाहतो ती जयेशच्या मार्फत. पहिल्या चेंडूवर अगदी हलकेच खेळून स्ट्राईक रोटेट केली होती. त्यानंतर सलग बॅक टू बॅक 2 चौकार. कमबॅक चेंडू संकल्पचा. व्हॉट अ शॉट. मित्रांनो याला म्हणतात चेंडूच्या मेरिटवर खेळणं.
यावेळेस चेंडूमध्ये खराबी नव्हती. चेंडू ऑफस्टमच्या दिशेला होता. गुडलेन स्पॉटवरनं उसळी घेतली होती. मात्र अपिश स्क्वेअर कट केला त्याने आणि चेंडू सरळ गेला. तो फ्लाय गलीच्या दिशेच्या डोक्यावरून. इथे अमित उभा होता. अमितला कोणती संधी नव्हती. नक्कीच मित्रांनो, चौफेर सीमारेषा असलेलं अलिबाग तालुक्यातील नैसर्गिकरित्या एकमेव असं मैदान. यावेळेस चेंडू हवेत जातोय. क्षेत्ररक्षक येतोय. नक्कीच मित्रांनो, एक खराब फटका आपल्याला पाहायला मिळतो. सलग 3 चेंडूवर 3 चौकार आल्यानंतर मोह आवरला नाही. तो चौथ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा जयेश सारख्या सलामीवीराला. आणि मित्रांनो, हा फटका जर पाहिला आपण तर नक्कीच आपल्याला आठवण येते 2007च्या T20च्या अंतिम सामन्याची मिसबा उलगची. त्यावेळेस मिसबा उलग थोडासा खाली बसला होता, वाकला होता, झुकला होता. यावेळेस खडे खडे तशाच प्रकारचा फटका मारत जयेशने. आणि जयेश माघारी परतला. धावसंख्या झाली आहे 13. तर आपण पाहतो की एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगला घेतला होता आणि त्याच्याच हातामध्ये झेल विसावला तो जयेशाचा. तर संकल्प. तर मग स्ट्राईकला पाहतोय जयेश. एक जयेश बाद झाले. दुसरा जयेश आलाय. सुरेख असा फटका ड्राईव्ह पद्धतीचा होता. खराब फेकी आपल्याला पाहायला मिळते ती. तर पहिले षटक संपलंय. धावा झालेत त्या 14. तर 52 धावांचं माफक आव्हान घेऊन उतरलेला दादरेश्वर जांभूळपाडा संघ पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरेख फलंदाजी करताना 14ची सरासरी राखण्यात यशस्वी होते एका फलंदाजाच्या मोबदल्यात. तर नक्कीच आपण आजच्या दिवसामध्ये या समालोचन कक्षातून एक सुमधुर आवाज ऐकणार आहोत. आमचे ज्येष्ठ समालोचक अलिबाग तालुक्याचा आवाज श्री फाटक सर इथे उपस्थित होतात. त्यांचंसुद्धा आम्ही शब्दसुमनाने येथे हार्दिक स्वागत करतो. नक्कीच आजची समालोचन टीम आपण जर पाहिली तर निलेश ठाकूर, मी स्वतः निशांत पाटील आणि सुभाषजी फाटक सर. तर पहिलं षटक तर भाग गेले ते म्हणजे संकल्पाच्या मार्फत फलंदाजीमधले आलेलं अपयश यावेळेस गोलंदाजी करताना धुवून काढतोय का. कारण साहिल एक फिरकीपट्टू आपण मैदानात पाहतोय पॉवर प्लेचं षटक हाताळताना. आत्तापर्यंत गेल्या 2-3 वर्षामध्ये यशस्वी राहिला आहे तो या मैदानामध्ये. साहिल एक फिरकीपट्टू आहे. पहिला चेंडू चेंडू गेला होता गलीच्या दिशेला. तिथे मात्र अमितकडून चूक होते. तत्पूर्वी एक धाव मिळते. तर दोन्ही संघांना सुद्धा असं मित्रांनो सामना चालू असते वेळी कोणताही अतिरिक्त खेळाडू मैदानात येणार नाही याची आपण दखल घ्यायची आहे मित्रांनो. कोणताही कानमंत्र चालणार नाही आहे. तर चेतन यावेळेस आपली बॅट बदली करतोय. तर साहिल पहिल्या चेंडूवर एक धाव गेली आहे. तर साहिल टू चेतन असा सामना जिथे धावसंख्या झाली आहे 15. खराब चेंडू तितकाच चांगला फटका, चांगला प्रहार पाहायला मिळाला आपल्याला चेतनाच्या मार्फत.
तर आपण पाहतोय सामन्याच्या पहिल्या चेंडूपासून पहिल्या षटकापासून पूर्णपणे गोलंदाजांना दबावाखाली ठेवले, बालवीर संघाला दबावाखाली ठेवले ते दादेशीर जांभूळपाडा या संघाने. चौकार आलाय, स्कोरबरोबर धावा झालेत त्या 19. तर साहिल पुन्हा एक शॉर्ट पिच चेंडू, खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहतोय मैदानामध्ये आपण साहिल याच्या मार्फत. तर षटकार आलाय, धावसंख्या झाली 25. मित्रांनो, चांगल्या फलंदाजीची ही तर निशाणी असते. एक मोठा फटका आल्यानंतर एक सिंगल घेतोय, स्कोरबोर्ड हलता ठेवतोय, स्ट्राईक एंड बदलतोय, आपल्या साथीदाराला आणतोय स्ट्राईकवर, जयेशला. मित्रांनो, पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजीचा टप्पा राखायचा असतो हे मात्र पूर्णपणे विसरून गेले ते बालवीर संघाचे गोलंदाज. पुन्हा एकदा स्वैर मारा पाहतोय आपण साहिल याच्या मार्फत. स्कोरबोर्ड झालाय 26-27. तर यापुढे होणारा सामना प्रदीप स्पोर्ट्स नवखार फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे. आपण जर आला असाल तर नाणेफेक करून घ्यायची आहे. आपण जर विचार केला जांभूळपाडा संघाच्या गोलंदाजी तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या 12 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्या तुलनेत खराब गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. यावेळेस चांगला फटका होता, ताकद होती फटक्यामध्ये, चेंडू सरळ गेलाय तो लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, चौकार. प्रेक्षकांना सुवर्ण संधी असेल आजच्या दिवसामध्ये. प्रेक्षकांकडून षटकाराची झेल टिपणाऱ्या प्रेक्षकांना 100 रुपयाचं पारितोषिक असेल स्मिथ फोटो स्टुडिओ यांच्याकडून. आजच्या दिवसामध्ये फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे या संघाच्या चमूमधून एक झेल टिपला गेला आहे. सामना संपल्यानंतर आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. तर 24 चेंडू विजयासाठी 21 धावा. तर चांगला खेळ करावा लागला षटकामध्ये यतीनला आपल्या संघाला कमबॅक करण्यासाठी. तर चेतन ऑन फायर. मी विनंती करेन प्रदीप स्पोर्ट्स नवखार आणि फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघाला की कृपया नाणेफेकीसाठी आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. खरोखर लाजवाब अशी फलंदाजी आपण पाहतोय. एक मोठा फटकानंतर पुन्हा एक सिंगल. फाटक सर काय म्हणाले फलंदाजीबाबत? सुरेख फलंदाजीत आपण पाहतोय की एक मोठा फटका आला, त्यानंतर मात्र एक सिंगल घेतली, स्कोरबोर्ड हलता ठेवला, धावसंख्या झाली आहे 38. तर 22 चेंडू विजयासाठी 14 धावा. यावेळेस चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, खराब थ्रो होती मात्र चांगलं गॅदर पाहायला मिळालं आपल्याला, ते म्हणजे यतीनकडून. आणि धावबाद स्वरूपात दुसरा गडी गमावला दादरेश्वर जांभूळपाडा संघाने. 21 होता ना जयेश. जयेश धावबाद होतोय. मित्रांनो, सामना स्पीडअप करायचा आहे.
38 धावा आणि 2 फलंदाज बाद. 52 धावांचं लक्ष्य साध्य करायचं होतं, ते म्हणजे दादेश्वर जांभूळपाडा संघाला. या सामन्यामध्ये तर चेतन चांगली मनमुराद फटकेबाजी करताना एक बाजू लावून धरली, त्याने सलामीला आला होता. तर यतीन तर चेतन अगदी क्रीजचा पूर्णपणे वापर करतोय फलंदाजी करताना. बॅकफुटला होता, पायचीतचा अपील होतं, चेंडू पायावर आदळला होता. मात्र पंच या अपील फेटाळतायत. ऑफ स्टंपच्या बाहेर पिच झाला चेंडू. निर्धाव असा चेंडू यतीनाच्या मार्फत पाहायला मिळतोय. तर या सामन्यामध्ये काहीतरी चमत्कार घडवायचा असेल तर नक्कीच करण तोडणकर सारखी गोलंदाजी करावी लागेल. मात्र यावेळेस एक पुन्हा अप्रतिम असा फटका. ज्यावेळेस संपर्क झाला चेंडू आणि बॅटचा, त्यावेळेस त्याच्यावर मोहर उमटवली गेली होती की हा चेंडू जाणार षटकारासाठी. दोन पडले याला. तर या षटकाच्या पूर्वार्धामध्ये एक पहिल्याच चेंडू षटकार होता, त्यानंतर 5व्या चेंडूवर सुद्धा एक षटकार येतोय. तर चेतन खरोखर एक कॅल्क्युलेट फलंदाजी काय असते त्याचं प्रात्यक्षिक दाखवतोय. स्कोरबोर्ड झालाय 44. 19 चेंडू आणि विजयासाठी 8 धावा. खरोखर मित्रांनो सुरेख फलंदाजी आपण पाहतोय चेतनाच्या मार्फत. मोठा फटकानंतर एक सिंगल काढली, स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आणि षटक इथे संपते. प्रदीप स्पोर्ट्स नौखार आणि फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे दोन्ही संघांना विनंती असेल, आपण व्यासपीठासमोर नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रदीप स्पोर्ट्स नौखार आणि फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे दोन्ही संघांना विनंती असेल, कृपया आपण व्यासपीठासमोर नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रदीप स्पोर्ट्स नौखार कृपया व्यासपीठासमोर या. आपला प्रतिस्पर्धी संघाचा संगणक इथे वाट पाहतोय, कृपया आपण व्यासपीठासमोर या. संकल्प आला वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. पहिला चेंडू फुल टॉस होता. चेतन मात्र खरोखर चांगली फलंदाजी करतोय. चेंडू भिरकावून दिला तो म्हणजे झिपस्क्युअर लेगच्या दिशेला चौकार येतोय. वॉट शॉट मित्रांनो, जसं सुईमधून अलगद धागा काढावा तशा प्रकारचा फटका होता. येथे सामना जिंकतोय तो म्हणजे दादेश्वर जांभूळपाडा संघ. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाला पुढच्या स्पर्धेत शुभेच्छा. नक्की मित्रांनो या बालवीर चषकामध्ये फाटक सर एक उलटफेर आपल्याला पाहायला मिळते. मागील वर्षी बालवीर हाशिवरे हा संघ अंतिम सामना खेळला होता, उपविजेता ठरला होता. तो संघ यावेळेस पहिल्याच फेरीमध्ये पहिल्या सामन्यात या स्पर्धेतून बाहेर होतोय. एक मोठा उलटफेर आपण पाहतोय. नक्कीच मित्रांनो विचार करावा लागेल कुठे चुका घडल्या. प्रदीप स्पोर्ट्स नौखार संघाच्या संघनायकाला विनंती असेल, आपणास निर्धारित वेळ 10:30 दिली होती. 10:45 होत आहेत. कृपया आपण नाणेफेकीसाठी पॅडपाशी लवकरात लवकर यायचं आहे. प्रदीप स्पोर्ट्स नौखार दिलेल्या वेळेमध्ये आपण उपस्थित राहणं हे बंधनकारक होतं, त्याच्यामुळे आपण लवकरात लवकर व्यासपीठासमोर येऊन नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. प्रदीप स्पोर्ट्स नौखार कृपया सहकार्य करा.